ते वाचणार नाहीत म्हणून त्यांनी मला 11 वाजता सांगितलं. मी लगेच गाडी काढली, खोपोलीपर्यंत तिथपर्यंत गेलो. मी, ड्रायव्हर, आमचे तिथले आमदारही होते आणि आम्ही त्या ठिकाणी दोघं गेल्यावर रात्री इतका पाऊस, इतका सुसाट वारा होता, शक्यच नव्हतं. 7-8 किलोमीटर तर असं वर सरळ डोंगर. सगळे खाली लोक म्हणत होते 5-25 जमलेले आदिवासी लोक, ते जाता येणार नाही तुम्हाला, तुम्ही जाऊ शकत नाही, दिवसा जात नाही म्हणे माणूस तिथे लवकर. पण आम्ही रात्रीच चढायला सुरुवात केली. 2-2.5 तासामध्ये ते अंतर पार केलं. सकाळी 2:30-3 वाजता मी त्या ठिकाणी पोहोचलो. रात्री भयावह परिस्थिती होती, इतक्या विजा आणि डोंगर. परत वर सरते लोक केव्हाही अजून स्लायडिंग होऊ शकतो म्हणे, इथून केव्हाही पडू शकतो. पण अशा परिस्थितीत आम्ही वर गेलो आणि तो आपल्याला सांगेल मी स्वतःच खड्डे खोदले. ते सगळे व्हिडिओ मी स्वतःच लोकांना त्या ठिकाणी पुरलं. 100 बॉड्या मी त्या ठिकाणी पुरल्या असतील, त्याच आम्ही बुजवल्या. मला असं साधारण माणसासारखं जगायला आवडत नाही, मला काहीतरी थ्रिल पाहिजे असतं. मला सगळ्यात दुःख काय वेळेला सांगू का माझ्या आयुष्यातलं, ज्यावेळेला 26/11चा हमला झाला ट्रायडनला आणि ताजवर तिकडे सगळीकडे CSTला. मी आदल्या दिवशी 1 दिवस आधी मी रोज वॉक करायला जात होतो तिथं समोरून, ट्रायडनच्या समोरून नरिमन पॉईंटला. आणि मी 1 दिवस आधी मी तिथे पळत गेलो, थांबलो. मी ट्रायडनच्या समोरच मी 15-20 मिनिट बसलो आणि दुसऱ्या दिवशीच अगदी 20-22 तास असेल त्यानंतर तो तिथे हल्ला झाला. माझ्या मनामध्ये एवढं शल्य होतं ते की बाबा मी असताना का नाही, मी त्या दिवशी का नव्हतो त्या ठिकाणी, मी का नव्हतो, मी का एक दिवस चुकलं माझ्याकडून. मी जर असतो ना, मला कळलं असतं ना, तर मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी डायरेक्ट आत घुसून गेलो. कारण माझं वेपन नेहमी असतं, संरक्षणासाठी माझं ते आहे. मी बेधडक आत घुसलो होतो. पण मला ते शल्य इतकं, आणि पण मी लगेच दुसऱ्या दिवशी तात्काळ इथे आलो. म्हणजे त्याच वेळेला घटना चालू होती, पकडापकड धरपकड चालू होती. मला आठवतं गडकरी साहेब नागपूरहून निघाले, मी त्यांना विनंती केली की काय करून तुमचं विमान संभाजीनगरला उतरवा, मी तिथे बसतो. आणि मग त्यांनी मला घेतलं. आणि मला काही सांगायला हरकत नाही, खडसे साहेबही त्यावेळेला होते माझ्यासोबत. आम्ही दोघंजण त्या विमानात चढलो, मुंबईला आलो. मी माझी गाडी काढली, गाडीमध्ये वेपन 40-50 बुलेट होत्या आणि मी ते घेऊन सगळ्या मुंबईमध्ये फिरत होतो. अगदी अशा पडत होतो, मला ते टी व्हीत दाखवत होते. त्यावेळेला खडसे साहेबांनी मला 2-3 वेळा फोन करून शिव्याच घातल्या, तू होतो की नाही घरी, तू होतो की नाही आमदार दिवसामध्ये, मरायचं आहे का तुला. ते इतके ओरडले माझ्यावर. पण मी फोन शेवटी मग तिचा फोन बंद करून टाकला त्यांचा. मी म्हटलं मला नाही जमणार असं घरात बसून राहायचं आणि कोणीतरी इतकं गोळीबार करतं आहे, मारतो आहे आणि मी घरात मध्ये बसलेलो आहे, मला असं कल्पनाच करवणार नाही. असं कसं काय होऊ शकेल. नुसतं लोक मरत आहेत आपले आणि आपण घरामध्ये बसलेलो आहोत. मलाही मी काय आमदार असेल, मंत्री असेल, म्हणजे तुम लढो हम कपडे सांभाळते ही भूमिका माझी कधीच नसते. कुठेही काही झालं तर सगळ्यात आधी मी पाहिजे, ही माझी भूमिका असते, ही माझी भावना असते नेहमी. त्यामुळे मी कुठल्या गोष्टीला अजिबात घाबरत नाही, कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही.